रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी घोषणा, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। तर शेतकरी बांधवांनो, आज 26 सप्टेंबर आहे। तर आज 26 सप्टेंबर पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे अनुदान वितरित होणार आहे। काय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। तर यांच्या शुभ हस्ते कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत का, तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे सरकारने शेतकरी बांधवांना लावून ठेवलेली आशा आहे। तर कापूस आणि सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे बाजारभाव कमी लागला, त्यामुळे आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी घोषणा केली होती। देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून ही घोषणा केली होती देशाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी। पण देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या घोषणा केल्या होत्या। आचारसंहिता लागल्यामुळे सरकारला हे पैसे देणं शक्य झालं नाही। आचारसंहितेमध्ये सरकार कोणतेही पैसे वाटू शकत नाही। तर शेतकरी बांधवांनो, देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या, आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसावं, त्या अनुषंगाने सरकार मोठमोठाले निर्णय शेतकरी बांधवांसाठी घेत आहे। तसेच महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुद्धा योजना राबवली, त्या योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा करण्यात येत आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मागच्या 1 महिन्यापूर्वी GR काढा कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या पैशाचा। तर त्या GR काढल्यानंतर त्या GR मध्ये अशी माहिती देण्यात आली होती की प्रति हेक्टर 5,000 रुपयापासून 2 हेक्टरपर्यंत आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेताची पीक पाहणी केली होती, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा करणार आहोत। तर तो GR काढा, त्या GR काढल्यानंतर आपल्या कृषी फलकावर याद्या सुद्धा कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून लावण्यात आल्या। तर शेतकरी बांधवांनो, त्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या सातबाऱ्यावर आपल्या पिकाची नोंद केली होती, त्या शेतकरी बांधवांची नावं आपल्या गावातील कृषी फलकावर लावली होती। पण काही शेतकरी बांधवांनी पीक पाहणी करून सुद्धा आपल्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर करून सुद्धा काही शेतकरी बांधवांची नावं त्या यादीमध्ये आली नव्हती। त्या ज्या शेतकरी बांधवांची यादीमध्ये नाव आले नव्हते व ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी व PM किसान योजना, म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी PM किसान योजना व राज्य सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजनेचे पैसे व ज्या शेतकरी बांधवांची पीक पाहणी करून सुद्धा आपल्या गावात लावलेल्या यादीवर नाव आले नसल्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या या सर्व शेतकरी बांधवांमुळे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे दिनांक 21 ऑगस्ट रोजीच वितरित होणार होते, त्यावेळेस सुद्धा झाली नाही। तर त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून दुसरी एक तारीख सांगण्यात आली, ती तारीख होती 10 सप्टेंबर 2024। 10 सप्टेंबर पासून सुद्धा आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरित करणार आहोत अशी सुद्धा माहिती देण्यात आली। त्यानंतर पुन्हा एक तारीख सांगितली 21 सप्टेंबर 2024, त्या दिवशी सुद्धा आम्ही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आली। पण आता पुन्हा दुसरी एक माहिती म्हणजे आज 26 सप्टेंबर, आता 26 सप्टेंबर आज आहे। 26 सप्टेंबर सुद्धा आज एक राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांना आज सुद्धा कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होतील का, असा प्रश्न बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे। पण शेतकरी बांधवांनो, 46 लाख शेतकरी बांधवांचा डाटा राज्य सरकारकडे ऑलरेडी गेला आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी व PM किसान योजनेचे पैसे उचलतात, त्या शेतकरी बांधवांचा डाटा राज्य सरकारकडे पोहोचलेला आहे। पण अद्यापही 20 लाख शेतकरी बांधव असे आहेत
ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व PM किसान योजना या योजनेचे पैसे येत नाहीत व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेताची ई-पीक पाहणी करून सुद्धा त्या शेतकरी बांधवांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही व नमो शेतकरी व PM किसान योजनेचे पैसे मिळत नाही अशा शेतकरी बांधवांची ई-KYC करणं गरजेचं आहे। त्यामुळे अद्यापही शेतकरी बांधव 20 लाख शेतकरी बांधव ई-KYC पासून अपूर्ण राहिल्यामुळे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे अद्यापही वितरण झालेलं नाही। अद्यापही वितरण आज सुद्धा वितरण होण्याची कमी शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भाई आज पुणे दौऱ्यावर येत आहेत। सायंकाळी 4 वाजता पुणे येथे सभा आहे त्यांची। त्या सभेमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरण होतील का ही सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे, पण अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरण होण्याची कोणतीही शक्यता नाही, कारण की 20 लाख शेतकरी बांधवांचा डाटा अद्यापही राज्य सरकारकडे गेलेला नाही। त्यामुळे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज सुद्धा वितरण होण्याची कमी शक्यता आहे। पण शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत की कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज वितरित व्हायला पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो आज सुद्धा कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरित होणं कमी शक्यता आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दुसरी एक तारीख जाहीर केली, ती म्हणजे 29 सप्टेंबर एक कृषी महोत्सव आहे। त्या कृषी महोत्सवानिमित्त पहिल्यांदा 46 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरित केले जाणार आहेत। आज सुद्धा पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, पण त्यांच्या हस्ते सुद्धा कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे आज वितरित होणार नाहीत अशी कमी शक्यता आहे, कारण की असे 20 लाख शेतकरी बांधवांचा डाटा अद्यापही राज्य सरकारकडे जायचा राहिला आहे। तर शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई-पीक पाहणी केली होती, ई-पीक पाहणी करून ज्या शेतकरी बांधवांची नावं आपली यादीत आले नव्हते, त्या शेतकरी बांधवांनी अद्यापही जर आपण संमतीपत्र असेल, आपला 7/12 असेल, अद्यापही बँक पासबुकची झेरॉक्स असेल, आधार कार्ड असेल, अद्यापही ही कागदपत्र जर आपण कृषी सहाय्यकाकडे दिली नसेल तर आपण लवकरात लवकर अवघे 2च दिवस शिल्लक राहिले त्या 2 दिवसात देण्याची कृपा करावी, कारण की अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत। त्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आपण हायगाई करू नका, कारण की अद्यापही तुमच्यामुळं ज्या शेतकरी बांधवांची यादीत नाव आले नव्हते त्या शेतकरी बांधवांमुळे अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वितरण झालेलं नाही। तर शेतकरी बांधवांनो देशाचे पंतप्रधान आज नरेंद्रभाई मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत। तर मागच्या काही दिवसापूर्वी जर बघितलं तर आपण 5-6 दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही 26 सप्टेंबर 2024 रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते शुभ हस्ते कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी करणार आहोत। पण शेतकरी बांधवांना अद्यापही 20 लाख शेतकरी बांधवांचा डाटा राज्य सरकारकडे जायचा राहिल्यामुळे आज सुद्धा हे अनुदान वितरित होण्याची कमी शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो दिनांक 29 सप्टेंबर पासून हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो हे होतं कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, म्हणजे आज देशाचे पंतप्रधान पुणे येथे येत आहेत, तर यांच्या सुद्धा हस्ते कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे वितरण होण्याची कमी शक्यता आहे। त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला शेतकरी बांधवांनो तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।